खरं सांगू तुम्हाला नळेगावकर, तुम्ही किती कोटीच्या बंगल्यात राहता, तुमच्या अंगावरती किती तोळे सोनं आहे, तुमच्या अंगावरचं वस्त्र हे किती महागडं आहे, आणि तुम्ही किती भारीतलं जीवन करता, याही पेक्षा तुमच्या जीवनामध्ये परमार्थ किती आहे, तुम्ही तुमच्या गावचा सप्ताह किती सुंदर करता, याच्यावरनं गावाची किंमत आहे। तुमच्या गावचा धार्मिक कार्यक्रम जेवढा तुम्ही ताकदीनं, उत्साहानं, भक्तिभावानं कराल, तेवढी गावाची कीर्ती आणि यश हे वाढत जाणार, आणि सगळं तुमच्या हातामध्ये। तुम्ही कंटाळा केला की बस काम फसलं। तुमचा उत्साह फार महत्वाचा आहे। तेवढ्या उत्साहात तुम्ही येताय, याबद्दल तुम्हा सर्वांचं कौतुक। उदासीनता, कंटाळा, थकवा तुमच्या चेहऱ्यावरती नाही। आमच्या महिला भाविक भक्तिभावानं रोज येतात। पुरुषांची संख्या कमी असते, तो भाग वेगळा, पण आमच्या महिला, आणि असंही सध्याच्या युगामध्ये, सध्याच्या काळामध्ये कोणत्याही क्षेत्रात महिलाच अग्रेसर आहे। कथा कीर्तनामध्ये आमच्या माता माऊल्याच प्रधान आहेत, आणि तुम्ही जेवढी छान कथा ऐकता की नाही, तेवढी छान कथा ऐकायला यांना जमत नाही। कारण तुम्ही, आम्ही जे बोलतो ना ते लगेच तुम्ही आम्हाला रिॲक्शन देता, मग मान हलवून असेल, हसणं असेल, चेहऱ्यावरचे भाव असतील, ह्या बिचारांच्या फार मनात असतं, आपण पण रिॲक्शन्स द्याव्यात, पण जमतच नाही। म्हणजे जे कथेला बसले त्यांचं काही सांगत नाही बरं मी, नाही तर हे बिचारी म्हणतील उद्या यायलाच नको, तसं काही नाही। आमचे दादा, बाबा, काका, महिला जशा उत्साहात समोर कथेला बसू शकतात, तशा बिचाऱ्यांकडे थोड्या अडचणी असतात। मग ते मागच्या मागे बसलेलं बरं, कथा पण ऐकता येते, आणि खूपच मानपाट गाळले तर पाय सुद्धा लांबवता येतात। पटली तर कथा ऐकली, नाही पटली पण नळेगाव या बाबतीमध्ये फार छान आहे। इथल्या महिला भाविक, इथले पुरुष भाविक, प्रत्येकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कारण तुमची श्रद्धा दत्त प्रभूवरती आहे, आणि दत्त महाराजांचं देणं, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। आपल्या गावच्या दत्त मंदिराची आपल्या सगळ्यांकडनं जशी उपासना वाढेल, म्हणजे पूजा असेल, नाम असेल, गुरुवारच्या दिवशी भजन असेल, गुरुवारच्या दिवशी दत्तप्रभूंचा काय अभिषेक असेल, तुमच्या याच्यानुसार जे काही असेल ते, या व्यासपीठावर बसून सांगते माझ्या ताईंनो तुम्हाला, नळेगावकर ग्रामस्थ मंडळी कान देऊ नाही का, या तुमच्या नळेगावच्या दत्त मंदिरात तुमची जेवढी उपासना वाढेल, त्या उपासनेचा परिणाम असा होईल, एक दिवस तुमच्याच भक्तीनं, तुमच्या सेवेनं, तुमच्या नामसाधनेनं, तुमच्या अन्नदानानं 100% नाही पण 50-60% तरी गणगापूर एवढी ताकद आपल्या दत्त मंदिराची तयार होते। पण गणगापूर सारखी ताकद आपल्या नळेगावच्या दत्त मंदिरात प्राप्त व्हावी, याच्यासाठी तुम्ही सगळेजण महत्वाचे आहेत। तुमच्या सगळ्यांचा उत्साह, गुरुवारचं भजन, गुरुवारची आरती, दत्तप्रभूंची उपासना, गुरुवारचं व्रत, अन्नदान, गुरुचरित्राचं पारायण, दत्तगुरूंचं नामस्मरण, हे सगळं तुम्ही करा। नाही गाणगापूर सारखी ताकद आली तर मग बोला। गाणगापूरची माती घेतात लोक, कपाळाला लावतात ना, तशी अवस्था नळेगावची होईल। पण त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून ती उपासना केली पाहिजे। गाणगापूरला लोक पारायण करायला जातात का, त्या जागेची पावर वाढलेली आहे, त्या भूमीची ताकद वाढलेली आहे। वाईट नका वाटू देऊ, पण आठवण करून सांगा मला, किती लोकांनी पारायण केलं गुरुचरित्राचं इथं। जागेचं सामर्थ्य वाढवणं हे आपल्या हातामध्ये,
आणि त्याला एकच आहे, पारायण, नामस्मरण, अन्नदान, भजन, आरती, या गोष्टी. जसा आपला नित्य नियम वाढल तसं या जागेचं महिमान वाढेल. तुमची पारायण, तुमचं नामस्मरण इथं वाढू द्या. तुम्ही समजता ना, हे खूप मोठे, ते खूप मोठे, सगळी मोठी माणसं आपोआप येतील इथं. त्या नामाच्या पावरनं तसं होतं. आता चकलंबा गावी कलशारोहणाचा कार्यक्रम पूर्ण झाला. कसा झाला मलाच कळलं नाही. आणि जसं स्वप्न पाहिलं होतं की असं कलशारोहण झालं पाहिजे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं छान होऊन गेलं. मी विचार केला, हे कसं काय झालं मलाच कळलं नाही. जवळजवळ 3-4 महिने झाले संस्थेत आम्ही एक नियम चालू केला. प्रत्येक एकादशीला नामस्मरण करायचं. प्रत्येक एकादशीला. असंही रोज मुली नामस्मरण करतात. नामस्मरण केल्याशिवाय झोपायचंच नाही, एक तरी माळ जपायची, असा नियमच केलेला. छोटी छोटी लेकरं अभ्यास करून, त्यांचा अभ्यास करून त्यांना होईल तेवढं नामस्मरण करतात. पण एकादशीच्या दिवशी पूर्ण नामस्मरण करतात. मग 82 लाख नामस्मरण, 95 लाख सगळे मिळून, एकटी मुलगी नाही, सगळ्या मुलींचं मिळून दिवसभर नामस्मरण करायचं. संध्याकाळी ते नाम काउंट करायचं, मोजायचं. 85 लाख, 92 लाख, 15 लाख, 20 लाख, 40 लाख नामस्मरण सगळ्यांचं. आणि सप्ताहात संकल्प केला होता 11 कोटी नामजपाचा. पण मुलींनी नामजप एवढा केला की 11 कोटीपेक्षा जास्त झाला. आणि मग लक्षात आलं, अरे आपली कुवत नाही, आपली योग्यता नाही, आपल्याकडे तेवढं धन पण नाही, कलशारोहण एवढं सुंदर कसं झालं. तर हे नाम साधनेनं त्या जागेमध्ये पावर आली आणि धरलेलं काम सहज होऊन गेलं. हे नामाची ताकद आहे. आणि नळेगाव मध्ये म्हणजे बऱ्याच वर्षाचा हा कार्यक्रम आहे, पण मागच्या वर्षापासून तुमच्या सगळ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं आणि उत्साहानं हा जो कार्यक्रम एवढा भव्यता आणि एवढा दिव्यतेला प्राप्त झालेला आहे, त्याला सुद्धा एकच कारण आहे की कुठे ना कुठे तुमच्या अंतःकरणातली भक्ती वाढली. आणि हे आपण आपल्याला तपासा, आपण आपलं चेक करा. मागच्या वर्षी जी आपली ओढ होती, भक्ती वाढली आपली, म्हणून एवढा सुंदर पद्धतीने आपला कार्यक्रम यशस्वी होतो. कुणी म्हणत असेल मागच्या वर्षापेक्षा संख्या कमी आहे, पण लक्षात घ्या, मागच्या वर्षी जेवढी कामं नव्हती ना त्याच्यापेक्षा जास्त कामं या वर्षी माणसांना. मग लग्न सराई असेल, शेतातली कामं असतील, पण एवढ्या उद्योगातून सुद्धा वेळ काढून एवढ्या संख्येनं तुम्ही येताय, याचा अर्थ आपल्या अंतःकरणातली भक्ती वाढलेली आहे. मागच्या वर्षी कदाचित मी तुम्हाला सांगून गेले असेल, आपली नाम साधना वाढली की आपल्या जीवनातल्या अडचणी कमी होतात. आणि नामस्मरण करणं अवघड नाहीये. नळेगाव, नामस्मरण करायचं फार सोपं आहे. नामस्मरणासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही, नामस्मरणासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही, नामस्मरणासाठी अंगातली ताकद तुमची वजा होणार नाही, खर्च होणार नाही. सहज कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही भव श्रम सुख होईल लोकाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, श्रम सुख होईल लोकाचे. कळून येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, कळून येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, कळून येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, अंतकाळी प्राणायाचे वेळी, कळून येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे निराळे रान पोरे साखर, कळून येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे रावले निराळे रान पोरे ट्रबल आणि घेऊन द्या, आवाज भनभन होतोय
ते काय वाढवलं असेल कमी करा, घेणारे ट्रबल. घरकाम करता करता तुम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकता. नळेगाव फार छान सांगणार आहे मी तुम्हाला, तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका. बाकी काही वाढवलं असेल तर कमी करा, बेस कमी करा. ऐका, आपण जर स्नान करताना भगवंताचं नामस्मरण केलं, स्नान करताना रोज स्नान करताना देवाचं नाव घेतलं तर आपलं स्नान करणं फक्त स्नान करणं राहत नाही, ते तीर्थस्नान बनत असतं. आपण स्वयंपाक करताना भगवंताचं नामस्मरण केलं तर स्वयंपाक राहत नाही, तो प्रसाद बनत असतो. आपण जेवताना भगवंताचं नामस्मरण केलं तर खाणं राहत नाही, तो यज्ञ बनत असतो. आपण चालताना भगवंताचं नामस्मरण केलं तर चालणं राहत नाही, ती तीर्थयात्रा बनत असते. मग घरात फिरलात, गावात फिरलात तरी चालताना भगवंताचं नामस्मरण केलं तर ते तीर्थयात्रा बनते. आपण झोपताना भगवंताचं नामस्मरण केलं तर झोपणं राहत नाही, ती योग निद्रा बनते. आणि आपण आपल्या घरात भगवंताचं नामस्मरण केलं तर आपलं घर फक्त घर राहत नाही, ते मंदिर बनत असतं. म्हणून तुमच्यातली ही नामसाधना, तुमच्यातली काय असेल भक्ती वाढली आहे, म्हणून नळेगावचा सप्ताह महाराष्ट्रभर गाजतोय. अजून लोक मागच्या वर्षाच्या कथा यूट्यूबला सर्च करतात, नळेगाव अजून मागच्या वर्षी कथा झाली तर मुंबईवरनं मला फोन आले, नळेगाव कुठे? म्हटलं लातूर जिल्ह्यात आहे, उदगीरच्या बाजूला. म्हणे लोकांचा उत्साहच खूप आहे. म्हटलं महिला 1 नंबर आहेत त्या गावच्या. आणि खरंच ना, तुम्ही मला खूप आवडलात. मागच्या वर्षीपासूनच तुम्ही मला आवडताय. नळेगावमधल्या माझ्या मातावर्ग एवढ्या छान, तुम्ही खूप आवडतात मला. तुम्ही एवढ्या आवडतात ना, असं वाटतंय ट्रॅव्हल्समध्ये टाकून चकलंब्याला घेऊन जावं. खूप छान आहात. तुमच्या अंतःकरणातली भक्ती फार सुंदर आहे, उत्साह खूप जास्त आहे, आणि ही देवाला आवडणारी गोष्ट आहे. चला, सगळी गावकरी मंडळी आणि कुमारी अंकिता केशव वाघमारे, समस्त ग्रामस्थ मंडळी नळेगाव, या सगळ्यांच्या सौजन्यानं दत्तप्रभूंच्या चरणी शिवमहापुरांची सेवा करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. काल खूप काही महत्त्वाच्या गोष्टींची आपण चर्चा केली. नारदजीचा अहंकार संपलाय आणि नारदजीला झालेल्या चुकी दुरुस्ती व्हावी याच्यासाठी स्वतः ब्रह्मदेव शिवमहापुराण कथा सांगतात. ब्रह्मदेवानं सांगितलं की पूर्ण सृष्टी जेव्हा पाण्याखाली जाते तेव्हा भगवान सदाशिव स्वतःला निर्माण करतात. सदाशिवानं पहिले काशी निर्माण केली, पहिली शक्ती निर्माण केली शिवा, नंतर काशी निर्माण केली, विष्णू निर्माण केले, ब्रह्मा निर्माण केले. ब्रह्मा आणि विष्णूला तपश्चर्या करायला सांगितलं, पण त्यांना ब्रह्मदेवाला गर्व झाला. ब्रह्मदेव त्यांचं 5वं मस्तक कापलं, त्याच्यासाठी भैरवाचा अवतार झाला. भैरव भगवंताचं वर्णन आपण काल पाहिलं. नंतर बेलपत्राची निर्मिती कशी झाली ते आपण पाहिलं. पाणी हे विष्णूचं रूप आहे. एक तांब्याभर पाणी महादेवाला अर्पण केलं की आपल्या पत्रिकेतला पितृदोष, कालसर्पदोष आणि वास्तुदोष नष्ट होतो. पितृदोष फार भयानक आहे, त्याचंही वर्णन करून मी काल सांगितलं. 40च्या दरम्यान घरातली माणसं मरत असतील, एक झालं की एक झालं की एक, पूर्ण आयुष्य घरातली माणसं जगत नसतील तर पितृदोषाचं लक्षण आहे. मग असा पितृदोष आपला नष्ट व्हावा
याच्यासाठी सातत्यानं नित्यानं आपण भगवान शंकराच्या शिवलिंगाला लोटाभर जल पाणी घालायला विसरू नये. महादेवाची पहिली पूजा विश्वातली ज्या रात्री ब्रह्मा आणि विष्णूनं केली तो दिवस शिवरात्रीचा दिवस म्हणून जगविख्यात झाला. आणि सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, श्रावण महिन्याची निर्मिती कशी झाली तेही काल मी तुम्हाला सांगितलं. श्रावण महिन्यात नागपंचमी येते, त्या दिवशी 2 तांबे पाणी महादेवाला अर्पण केलं तर आपल्या अगोदरच्या पूर्वजांच्या 7 पिढ्या त्याच्यात कुणी सर्पयोनीला गेलं असेल तर त्यांची मुक्तता होते. हेही तुम्हाला काल सांगितलं मी. अशा खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा केली. एक बेलाचं पान वाहिलं तर 3 जन्माची पापं नष्ट होतात, 3 जन्माची. आणि 1000 बेलाची पानं महादेवाला वाहिली तर कितीही आपलं अडलं नडलेलं काम असू द्या, 1000 पानं आणि महादेवाची 1000 नावं, शिवसहस्रनाम, सहस्त्र बिल्वार्चन अभिषेक, हे जर केलं तर कसलंही काम नडलेलं असू द्या ते काम आपलं मार्गी लागतं. हे महिमान सहस्त्र बिल्वार्चन अभिषेकाचं आहे. 3 महिन्याच्या आत आपलं काम मार्गी लागणार. आणि बेलाचं पान महादेवाला वाहावं त्याच्यात एक विशेष सांगते मी तुम्हाला. बऱ्याच लोकांना बरीच बेलाची पानं वाहण्याची इच्छा असते, पण बेलाची पानं उपलब्ध होत नाहीत, झाडावर चढता येत नाही, फांद्या हाताला लागत नाहीत. काय करावं? 10-5च आपल्याला बेलपानं मिळाली, पण आपल्याला हजारो बेलपानं वाहायचीत. त्याच्यासाठी मार्ग काय? तर मी मागच्याही वर्षी सांगितलं होतं आणि याही वर्षी सांगते. पानाला 3 पानं असतात. प्रत्येक पानावर राम 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 लिहून लाल चंदनानं एक बेलाचं पान शिवलिंगावर अर्पण केलं तर 100 बेलपानं वाहण्याचं पुण्य तुम्हाला मिळत आहे. हे मी ऐकलंय मोठ्यांच्या मुखातून. 2017 मध्ये जेव्हा मी काशीला गेले होते आणि पहाटे भस्मारतीला गेलो तेव्हा प्रत्यक्षात मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, विद्वान ब्राह्मण देवता राम राम लिहून बेलपान शंकराला अर्पण करतात. माझं समाधान झालं. म्हटलं ऐकलेलं आज वास्तवात पाहिलं, आता इथून पुढे कथा कीर्तनात लोकांना सांगायचं. काही लोकांना बेलपानच मिळत नाही, अशांनी गोंधळून जायचं नाही. आता जे सांगते ते फक्त म्हाताऱ्या माणसांसाठी सांगते. ज्यांना बेलाची पानं मिळत नाही, झाडावर चढता येत नाही, खिशात पैसे नाहीत, अशा लोकांनी काय करायचं? शिवमंदिरात जा, अगोदरच वाहिलेली बेलाची पानं उचला, ती पाण्यात भिजवा किंवा पाणी शिंपडा. कारण पाणी हे विष्णूचं रूप आहे. पाण्याचा स्पर्श झाला की ती बेलाची पानं पुन्हा नवीन होतात आणि ती महादेवाला अर्पण करा. नवीन बेलपान वाहण्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. एवढं महिमान भगवान श्री भोलेनाथाला बेलपत्र वाहण्याचं आहे. सोपं सूत्र आहे. हा देवच भोळ्या भाबड्यांचा आहे, चतुर लोकांचा देव नाही, हा भोळ्या भाबड्यांचा देव आहे. आज एक महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे. महादेवाची पूजा कशी करावी? लक्ष देऊन ऐका. मागच्याही वर्षी सांगितलं होतं, याही वर्षी पुन्हा एकदा श्रवण करा. भगवान भोलेनाथाचं पूजन कसं करावं आपण? पूजनासाठी दही, दूध, तूप, मध, पिठी साखर याचं मिळालेलं पंचामृत, भस्म, लाल चंदन, अक्षदा, मूग, अखंड मूग, बेलाची पानं, भांग, धोत्रा, दुर्वाघा, शमीपत्र, रुई किंवा रुचिक, रूट, जवस, तीळ, आपल्याला जे उपलब्ध होईल या सगळ्या सामुग्रीनं शंकराची पूजा करावी. जे पुरुष स्वरूप देवता आहेत जसं की विष्णू, गणपती, मारुती, शंकर, हनुमंतराया यांना गोल वात लावावी.
आणि ज्या शक्ती स्वरूप आहेत त्यांना लांब वात लावावी. जसं की दुर्गा, संतोषी माता, देवी, आपल्या गावचं ग्रामदैवत देवी, त्यांना लांब वात लावावी. आणि दत्त भगवान असतील, विठ्ठल असतील, नारायण असतील, विष्णू असतील, या देवांना गोल वात लावावी. तुपाची वात महादेवाला लावावी. आणि गावरान गाईचं तूप असेल तर मग अधिकच आनंद. भगवान शंकराची पूजा कशी करावी ते ऐका. सगळ्यांनी लक्ष द्या. कल्पना करा, हे शिवलिंग आहे. ही गोल कठडी म्हणजे निर्गुण पार्वती. हा समोरचा भाग, हे शिवलिंग गृहीत धरू आपण. शिव मंदिरात जाल तर पूजा करायला बसताना या दिशेला बसायचं, म्हणजे तोंड आपलं उत्तरेकडे होईल, दक्षिण दिशेकडे आपले पाठ होईल. पूजा करत असताना सगळ्यात पहिले इथे पाणी घाला. हे गणपती बाप्पांचं स्थान आहे. इकडे कार्तिक स्वामींचं स्थान आहे. 2 नंबरला कार्तिक स्वामींना पाणी घाला. या दोघांच्या मध्ये अशोक सुंदरी जी महादेवाची कन्या आहे तिचं स्थान आहे. आणि जी गोल कठडी आहे ही निर्गुण पार्वती आहे. हिला पाणी घाला. सगळ्यात शेवटी 5 जलधारा शिवलिंगावरती अर्पण करा. थोडंसं पाणी नंदी महाराजांच्या पायावर घाला. आणि वरती जी गंगाहळी असते त्याच्यात काही पाणी टाका. हे पाणी घालत असताना तुम्ही एक मंत्र म्हणू शकता. ओम कीर्तिमुखाय नमः, कार्तिकेय नमः, कुबेराय नमः, वीरभद्राय नमः, सर्पाय नमः. हा मंत्र जर तुमच्या लक्षात राहिला नाही तर काही हरकत नाही. शेवटच्या दिवसाची पूजा ही सगळी मंत्र तुमच्याकडून म्हणून घेऊनच पूजा आपली होणार आहे शेवटच्या दिवशी. तर ही मंत्र म्हणत आपण पूजा करा. यातला एकही मंत्र जमला नाही तर काही हरकत नाही. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम हा गूढ मंत्र आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम जर ज्यांचे दात पडले त्यांना जर नाही म्हणता आलं तर त्यांनी काळजी करू नका. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत आपण पूजा करा. सगळ्यात पहिले पाणी टाका. नंतर पंचामृतानं महादेवाला अभिषेक करा. पंचामृत कशाचं बनतंय? दूध, दही, तूप, पिठी साखर आणि मध, या 5 वस्तूंचं मिळून पंचामृत बनतं. महादेवाला फक्त दूध घातलं तर वंशवृद्धी होते दुधाच्या अभिषेकाने. जुने लोक आशीर्वाद द्यायचे, दूधो नहाओ पूतो फलो, म्हणजे दुधाचा आणि वंशवृद्धीचा एक संदर्भ आहे, कनेक्शन आहे. महादेवाला दुधानं अभिषेक केला तर भोलेनाथ आपल्याला वंशवृद्धीचा आशीर्वाद देतात. महादेवाला जर आपण दह्यानं अभिषेक केला तर परिवारातलं प्रेम टिकून राहतं, कुटुंबाचं प्रेम टिकून राहतं. आता आपल्याकडे धन आहे, पद आहे, मान आहे, भरपूर सगळं काही आहे, पण प्रेमाचा अभाव आहे. वयात आलेली पोरं आई बापाचं ऐकत नाही. नवीन सून घरात आली की तिला सासू सासरे नको वाटतात. शिकलेल्या पोरींना, शिकलेल्या पोरांना अशिक्षित आडाने माई बापाचा राग येतो. याचा अर्थ काय? लोक मोबाईल मध्ये जास्त वेळ देतात पण आपल्याच माणसाला वेळ देत नाहीत, आपल्या लोकांना बोलत नाही. मुंबईला असलेला पाहुणा विचारतात शुगर बरी आहे का, आणि बाप चक्कर येऊन पडलाय तरी लक्ष नाही बाजूला. दूरच्या माणसाची काळजी घेऊ नका असं म्हणणार नाही, पण आपल्या माणसाची किंमत आणि महत्त्व समजून घ्या. आज परिवारामध्ये सगळं आहे पण प्रेमाचा अभाव आहे. 4 भिंतीला 4 तोंड करून लोक बसतात, कुणी कुणाला बोलत नाही, कुणी कुणाला वेळ देत नाही. आई टीव्ही मध्ये दंग आणि पोरं मोबाईल मध्ये दंग, अशी अवस्था आहे. या मोबाईलनं माणसं बधीर झाली, बधीर.
एक बधीर मोबाईल खेळत खेळत दुसऱ्याच्याच घरात घुसलं, जाऊन सोफ्यावर बसलं. बायको दुसऱ्याचीच आवाज देते, पाणी आण. तिनं चप्पल घेऊन यायला पाहिजे होती हो, पण ती पण बधीर किचन मध्ये मोबाईलच खेळत होती. पाणी घेऊन आली. कुणाला पाणी दिलं हिला लक्ष नाही, कोणी पाणी दिलं त्याला लक्ष नाही. घराचा ओरिजिनल मालक आला. आता प्रकरण किती महागात जाईल पहा. पण तो सुद्धा मोबाईल खेळतच आला. त्याला सोफ्यावर दुसरंच दिसलं. त्याला वाटलं आपलंच घर चुकलं, रिटर्न गेलं आणि दुसऱ्याच्याच घरात घुसलं. खूप मार खाल्ला आणि मग बाहेर आला. दृष्टांत संपला. हे मोबाईलमुळे माणसाचं बुद्धी विस्कळीत झालेली आहे. सुचत नाही काही लोकांना. मोबाईल वापरू नये का वापरावा. त्याचे चांगले पण फायदे आहेत आणि त्याचे तोटे पण आहेत. फक्त आपला फायदा काय आहे तो माणसानं समजून घेतला पाहिजे. परिवारातलं प्रेम कमी झालंय. महादेवाला दह्यानं अभिषेक करा. माझ्या ताईंनो, पती पत्नीचं जमत नाही, सासू सुनेचं जमत नाही, पती जावे जावेचं जमत नाही, कुठंच गारानं घेऊन जाऊ नका. विश्वास ठेवा या व्यासपीठावरनं काय सांगते. एक वर्षभर तुम्ही महादेवाला महिन्यातून एकदा, मग शिवरात्र पहा, प्रदोष पहा, महादेवाला दह्यानं अभिषेक करा. पुढच्या वर्षी कुटुंबातलं प्रेम वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि हे विश्वासानं करा. तुम्ही म्हणताय ना सारखा, आमच्या मालकाचं आमच्याकडे लक्ष नाही, सासू नीट पाहत नाही, सासू म्हणते सुनबाई चांगली नाही. हे सगळं विस्कळीत झालेलं वातावरण अगदी जुळून येईल आपलं. महादेवाच्या पूजेची ताकद आहे. महादेवाला तुपानं अभिषेक केला तर आरोग्याची प्राप्ती होते. पिठी साखरेनं अभिषेक केला तर लेकराचा हट्टीपणा कमी होतो. आणि मधानं महादेवाला अभिषेक केला तर परिवाराला धन ऐश्वर्य संपत्तीची प्राप्ती होते. मधाचा प्रभाव आहे. आणि ही 5 वस्तू एकत्र करून जर महादेवाला अभिषेक केला तर महादेव फार खुश होतात, फार प्रसन्न होतात. तर अगोदर पाणी घाला. पाणी घातल्यानंतर पंचामृतानं महादेवाला अभिषेक करा. पुन्हा स्वच्छ पाण्यानं महादेवाला अभिषेक करा. देवाला अत्तर लावा, सुगंधित तेल, लाल चंदनानं देवाचा शृंगार करा. देवाच्या पूर्ण शरीराला भस्म लावा. शिवपिंडीला अक्षदानं देवाला सजवा. सुंदर फुलांनी महादेवाचा शृंगार करा. कण्हेरीचं फूल महादेवाला आवडतंय, गोकर्णाचं फूल महादेवाला आवडतंय. ही फुलं महादेवाला वाहिली की आपल्या प्रपंचातली दरिद्रता निघून जाते. ऐश्वर्य आणि आरोग्य प्राप्त होतं कण्हेर आणि गोकर्ण या फुलांनी. भोलेनाथाला लाल चंदनानं राम राम लिहून बेलपत्र अर्पण करा. वाटतात तेवढी बेलाची पानं अर्पण करा. सुंदर शृंगार झाला. देवाला प्रसाद म्हणून पूर्ण फळ, देवाला कापलेलं फळ ठेवायचं नाही शक्यतो. पूर्ण केळी ठेवा, एखादा चिकू ठेवा, आंबा ठेवा, तुमच्याकडे जे फळ आहे, किंवा एखादं सफरचंद ठेवा. काहीच नसेल तर खडी साखर ठेवा. जी मोठी रफ खडी साखर असते ना, ती छोटी छोटी सेम साईज मध्ये छोटी साखर असते ती नाही. अशी ती खडी साखर जुन्या काळात असायची, आता पण मिळते. ती थोडी रफ असते, तुकडे सारखे नसतात त्याचे. तर ती खडी साखर ठेवून पाणी फिरवा देवाला नैवेद्य म्हणून. फळातलं काहीच नाही भेटलं तर गोल वातीचा दिवा लावा. महादेवाची आरती करा. क्षमा याचना करा. भोलेनाथ, माझी भोळी सेवा तू स्वीकारून घे. महादेव प्रसन्न होतात. पण ही सगळी पूजा उत्तर दिशेला तोंड करून आणि दक्षिणेला पाठ करून करा. मी मागच्या वर्षी सांगितलं होतं का नाही मला आठवत नाही. दक्षिण दिशेला पूजा करण्याचा मान, तिथे बसण्याचा मान दक्षिणेला का प्राप्त झाला? एकदा सगळ्या दिशा महादेवाची पूजा करायला आल्या होत्या. सगळ्या पूजा करत होत्या. उत्तर दिशा फार उत्साहात होती. आणि मग दक्षिण दिशा पूजा करू लागली महादेवाची.
तर उत्तर दिशा तिला हसत होती. म्हणजे खूप भक्त झाली, नाचते काय, उड्या काय मारते, टाळ्या काय वाजवते, भजन काय गाते, पूजाच काय करते. कथा कीर्तनात कोणी आनंदानं उठून उभं राहिलं, नाचून टाळी वाजून भजन गाऊ लागलं तर आपण त्याला कधी हसायचं नाही. तो त्या व्यक्तीच्या अंतःकरणातला भाव असतो आणि तेवढ्या भावाला प्राप्त झाल्याशिवाय ती गोष्ट पण होऊ शकत नाही आपल्याकडनं. नाही तर उभं राहून भजन करायचं, उड्या मारायच्या, खूप लाज वाटते माणसाला. पण कोणी जर उत्साहात उभं राहिलं तर त्याला कधी नाव ठेवायचं नाही. तर ती दक्षिण दिशा पूजा अर्चना करू लागली आणि उत्तर दिशा तिला हसते. म्हणजे मोठी भक्त झाली महादेवाची. ती रडू लागली. पूजा करताना, भजन करताना, एखादा सत्कर्म करताना त्या व्यक्तीच्या डोळ्यात आपल्याकडनं अश्रू येतील, ही चूक आपण आपल्या जीवनात कधीही करायची नाही. महादेवाला राग आला. उत्तरे, तू शुभ आहेस, चांगली आहेस, पण तुझी कृती चांगली नाही. तू दक्षिण दिशेला हसतेस, तिला हिणवतेस, तिला साधारण समजतेस. ठीक आहे, तू तिला हिणवू नकोस, मी तिला आशीर्वाद देतो. इथून पुढे भविष्यात माझ्या मंदिरात येऊन जे भक्त माझी पूजा करतील ते दक्षिण दिशेला बसून माझी पूजा करतील. दक्षिण दिशेला मान प्राप्त झाला. आता पूजा झाली तुमची. तुम्ही मंदिराला प्रदक्षिणा, शिवपिंडीला प्रदक्षिणा घालायची का नाही, हा एक प्रश्न आहे. कधीच महादेवाच्या मंदिरात जाल तर चुकूनही कधी महादेवाला प्रदक्षिणा घालू नका. मंदिराला प्रदक्षिणा घालताना बऱ्याच लोकांना पाठीमागनं पण पाया पडायची सवय असते. तसं पाठीमागनं मंदिराच्या पाया पडायचं नाही. कधी पण समोरून देवाचं दर्शन घ्यायचं, मागणं नमस्कार करायचा नाही. हे तर मी अगोदर ऐकलंच होतं, पण आता काही मागच्या काळात मी वृंदावनला गेले होते आणि तिथे एक महाराज भागवताचा पाठ घ्यायला त्या संस्थेतल्या आश्रमातल्या मुलांचा भागवताचा पाठ घेत होते. आम्ही सहज एक 10 मिनिट जाऊन बसलो. तो ओघानं त्यांच्याकडनं विषय निघाला की पाठीमागनं मंदिराचं कधी दर्शन घ्यायचं नाही आणि महादेवाला तर पूर्ण प्रदक्षिणा नाहीच. कथा तुम्हाला माहिती आहे. एकदा भगवान महादेव म्हणतात, कार्तिक, गणेश, तुम्ही माझी मुलं आहेत म्हणून तुम्हाला कोणी मान द्यावा हे माझ्या बुद्धीला पटत नाही. तुम्ही एक काम करा, मी तुमची परीक्षा घेतो, त्या परीक्षेत तुम्ही पास व्हा आणि जो परीक्षेमध्ये पास होईल त्याला मान प्राप्त होईल. गणेश भगवान, कार्तिक स्वामी दोघे जण म्हणतात, बाबा कोणती परीक्षा घ्यायची ते घ्या, सांगा आम्हाला कोणती परीक्षा घेणार. महादेव म्हटले, जो पृथ्वीला 3 प्रदक्षिणा पूर्ण करून येईल त्याला पहिला पूजेचा मान प्राप्त होईल. कार्तिक स्वामी मोरावर बसले आणि लगेच निघाले. गणपती बाप्पा विचार करतायत, दादाची गाडी हायफाय आहे, त्यांची गाडी एवढी भारी आणि आपली गाडी म्हणजे 3 चाकाचा रिक्षा. दादांच्या गाडीला आपण ओव्हरटेक करू शकत नाही आणि आपल्याला देवाधिकात मान मिळणारच नाही. पण गणपती बाप्पा फार बुद्धिमान. आपली शाळेतली लेकरं शाळेत बुद्धिमान व्हावीत असं जर वाटत असेल तर रोज गणपती बाप्पांची 12 नावं घ्यायला सांगा. गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष येत असेल तर म्हणा, नसल काही जमल तर गणपती बाप्पांचं रोज दर्शन घ्यायला लावा पोरांना, मग शाळेत पाठवा. लेकरं बरोबर बुद्धिमान होतील तुमचे. गणपती बाप्पाला फारच बुद्धी. गणपती बाप्पा म्हटले, ठीक आहे, पृथ्वी प्रदक्षिणेला दादा गेलेले आहेत, पण आपण आपल्या आई वडिलांनाच प्रदक्षिणा घालू. भगवान महादेव कैलासावर बसलेले.
शंकर संकटहरणा शंकर संकटहरणा शिव कैलास के वासी शिव कैलास के वासी शंकर संकटहरणा शंकर संकटहरणा शंकर संकटहरणा शंकर संकटहरणा शंकर महादेव कैलासामध्ये बसलेले गणपती बाप्पा तिथंच प्रदक्षिणा मारायला लागले. गणपती बाप्पा खालनं प्रदक्षिणा मारतात, पप्पा वरून विचारतात, बाप्पा चाललंय काय? बाबा अजून 2 प्रदक्षिणा राहिल्यात, मग येतो, मग सांगतो. अरे बाप्पा पृथ्वी प्रदक्षिणा, पप्पा आलो थांबा. 3 प्रदक्षिणा करून गणपती बाप्पा शंकराकडे आले. बाबा पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आणि तुमच्या प्रदक्षिणेचं पुण्य जर एकच असेल तर सगळ्या देवांमध्ये पहिला मान मला द्या. एवढं लेकरू हुशार, बापाला सुद्धा विचार करायला भाग पाडलं. ब्रह्मदेवाला बोलावलं, ब्रह्माजी माझं लेकरू काय म्हणतंय ऐका. ने काय बरं, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आणि शिव प्रदक्षिणेचं पुण्य एकच असेल तर पहिला पूजेचा मान प्राप्त व्हावा गणेशाला. ब्रह्मदेवानं सगळं ग्रंथ पुराण वेद चाळले, लक्षात आलं बरोबर आहे. पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं आणि शंकराच्या प्रदक्षिणेचं पुण्य एकच आहे. गणपती बाप्पाला मान देऊन टाकला. कार्तिक स्वामी आले. बाबा 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. कार्तिका गणेशानं मान मिळवला, तोच आता पहिला पूजेचा मानकरी आहे. कार्तिक स्वामी रडायला लागले. माता पार्वती म्हणतात, स्वामी एका लेकराच्या गालावर हसू आणि एकाच्या गालावर आसू हे माय बापाला शोभा देत नाही. तुम्ही गणेशाला मान दिलाय, पण कसा दिला? कार्तिकाला पृथ्वी प्रदक्षिणेला पाठवलं आणि गणपतीनं इथंच प्रदक्षिणा घातली आणि तुम्ही गणेशाला मान दिला. जर पृथ्वी प्रदक्षिणेनं मान मिळणार होता तर तुम्ही गणपती बाप्पाला सुद्धा पृथ्वीच्याच प्रदक्षिणेला पाठवायचं होतं. तुम्ही चूक केली. भगवान भोलेनाथ म्हणतात, पार्वती पण गणपतीनं बुद्धी चालवली ग, मलाच प्रदक्षिणा घातली. स्वामी मी जशी गणेशाची आई तशी कार्तिकाची पण आहे. लेकरांमधलं हे भेद मला सहन होणार नाही. मी आई आहे, आईला सगळी लेकरं सारखी असतात. गणेशानं तुम्हाला प्रदक्षिणा करून जर पूजेचा मान मिळवला असेल तर मी पार्वती सांगते, भोलेनाथ आजपासून तुम्हाला कोणी पूर्ण प्रदक्षिणा करणार नाही. जो करेल त्याला पुण्य नाही पण दोष लागल्याशिवाय राहणार नाही. महादेवाला तेव्हापासून पूर्ण प्रदक्षिणा करत नाहीत. पण कार्तिक स्वामींचं ते दुःख पाहून माता पार्वती म्हणते, या पण लेकराला काहीतरी मान द्या. महादेव सांगतात, पार्वती कोणतीही पूजा असेल, कोणताही यज्ञ असेल, वास्तूची पूजा, दुकानाची पूजा, सत्यनारायणाची पूजा, लग्नाची पूजा, यज्ञ यागाची पूजा, कोणती पूजा असू दे, सुपारीचा गणपती मांडून गणेशाची पूजा होईल. पण फक्त सुपारीनं कधी गणपती सिद्ध होणार नाही. त्याच्यासाठी चौरंगावरती रास घालावी लागेल, नवग्रहांची आखणी करावी लागेल, धान्याच्या राशीवर कलश मांडावा लागेल, त्या कलशाला गंध अक्षदा लावाव्या लागतील, लवंग 1 रुपयाचा सिक्का आतमध्ये टाकून वर त्याच्यावरती आंब्याची पानं ठेवून जेव्हा नारळ ठेवला जाईल आणि त्या नारळाला सुद्धा स्वस्तिक काढून तो पूजेत स्थापित केला जाईल, तेव्हा गणपतीच्या पूजेला मान असेल.
म्हणजे पार्वती, सुपारीचा गणपती म्हणजे गणपती आणि कलशातला नारळ म्हणजे तुझा कार्तिक, हे दोघं सोबत असल्याशिवाय पूजा आरंभ होणार नाही. दोघांनाही मान प्राप्त झाला. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. आता आपला सप्ताह उभा राहायचा आहे. अगोदर कलश स्थापन केला असेल आणि सुपारीच्या गणपतीची मग पूजा केली असणार. अगोदर कलश, नंतर सुपारीचा गणपती. तर ही कथा सांगण्यापाठीमागे उद्देश एवढाच आहे की भगवान भोलेनाथाची पूजा झाल्यानंतर महादेवाला प्रदक्षिणा घालायची नाही. काही क्षण महादेवाच्या मंदिरात रामाचं भजन करा, महादेवाला फार आवडतं. शिव मंदिरात बाहेर येताना वाकून या, झुकून या. महादेवाच्या मंदिरात छाती काढलेली चालत नाही. छाती काढणं म्हणजे दंभ, अहंकार, गर्वानं जाणं, हे महादेवाला जमत नाही. जुन्या काळातली महादेवाचे मंदिरच अशी होती की त्याचे दरवाजे लहान होते. पहाडासारखा माणूस असला तरी खाली वाकून जावं लागत होतं त्याला. तेच बरोबर होतं का? तिथे गर्व, मान, अहंकार, ताठा या गोष्टीच नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय हो जय हो जय भोलानाथ जय हो जय भोलेनाथ जय हो. जय हो जय हो. जय हो. रोजचं भजन फक्त आमचंच चाललेलं आहे. माझी इच्छा आहे आपण म्हणावं. मी पुढे म्हणते, माझ्या मागे म्हणा. खूप छान म्हणा. दत्तप्रभूंना आनंद झाला पाहिजे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वा वा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वा वा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वा वा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा